नमस्कार मंडळी. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण का हाफ डे टूर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फिफी आयलंडमध्ये अजून 3 आयलंड आहेत आणि त्या आयलंडला आम्ही दुपारी 3 नंतर जाणार आहोत. तर चला तुमच्याबरोबर शेअर करते त्या 3 आयलंड्सच्या डिटेल्स आणि तुम्ही नाही केलात तरी चालेल किंवा तुम्हाला जायला पाहिजे तर ह्या गोष्टी मी तुमच्याबरोबर ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण का फुकेतची पूर्ण आयटनरी तुमच्याकडे येणार आहेत कंप्लीट 8 डेज. तर स्टे ट्यून. सो फ्रेंड्स, आम्ही जेव्हा पण फिरायला जातो म्हणजे मी आणि माझे फॅमिली मेंबर्स तेव्हा आम्ही जशी इतर लोक पॅकेज घेतात आणि 3 डेज 4 डेज सगळं करतात तसं आम्ही घाईघाईत काहीच करत नाही. तर आम्ही प्रायव्हेट टूर प्लॅन करतो कारण का आम्ही टूर पॅकेज घेत नाही. तर आम्ही जस्ट फ्लाईट बुक करतो आणि आम्ही तिथे जाऊन जरा इन्क्वायरी करतो, थोडंसं बार्गेनिंग करतो आणि परफेक्ट आपल्याला सूट होईल तसं टूर पॅकेज क्रिएट करतो आणि मग बुक करतो. फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणाल अरे थायलंड तर खूप मोठं आहे, बँकॉक, पटाया सगळ्या गोष्टी आहेत, तर तिथे मी का नाही गेली आणि फक्त फुकेतला 9 डेज 2 दिवस मी धरत नाही आहेत कारण का ते आहेत फ्लाईटचे. ओके, सो फ्रेंड्स, 9 डेज मी फुकेतमध्ये काय काय केलं, कोणती आयटनरी केली. तर बघा आपलं हेक्टिक लाईफस्टाईल असतं आणि त्या हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये आपल्याला एक निवांत ब्रेक पाहिजे असतो. तर अशा वेळी आम्ही जेव्हा पण आमच्या फॅमिलीबरोबर जातो तेव्हा आम्ही रिलॅक्समध्ये जातो. एक दिवस सिटी टूर करतो म्हणजे कोणताही टूर करतो, जसं फिफी आयलंड असो, जेम्स बॉन्ड आयलंड असो. म्हणून म्हणते व्लॉग मिस नका करू. तर हा डे 3चा व्लॉग आहे. सो फ्रेंड्स, एक दिवस आराम करतो. रिसॉर्टमध्येच आम्ही मोस्टली बुकिंग करतो त्यामुळे रिसॉर्ट पूर्णपणे एन्जॉय करतो. आणि दुसऱ्या दिवशी जर आम्ही फर्स्ट डेला फिफी आयलंडचा टूर केला आणि आम्ही खूप दमलो तर दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण दिवस रेस्ट करतो आणि हाफ डे टूर घेतो. तर तोच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा टूर इन्क्लूड आहे फिफी आयलंडच्या टूरबरोबर. सो नो मनी तो फिफी आयलंडचा फुल डेचा टूर असतो, तसाच हा हाफ डेचा टूर आहे. सो फ्रेंड्स, स्पीड बोटने आम्ही चाललेलो आहोत एका आयलंडवर आणि तिथे फेमस आहे आईस्क्रीम्स आणि आम्ही आलो आहोत चाव खाव फिफी आयलंडमध्ये. लंच करून आलेलो आहोत आणि क्रिसमसची धमाल चालू आहे. तर सगळीकडे असं मस्त क्रिसमस ट्री आणि सॅन्टा क्लॉजचं डेकोरेशन आहे. तर चला तुमच्याबरोबर एक छोटासा सिटी टूर आणि इन्स्टा रीलमध्ये जे फेमस आईस्क्रीम झालं आहे म्हणजे रीलने खूपच ते आईस्क्रीम व्हायरल केले आहे फुकेतचं, तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला सिटी टूर आणि कोणकोणते आईस्क्रीम खाल्ले आहेत ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रील व्हायरल ते आईस्क्रीम ते हेच आहे कारण का खूप मोठं आईस्क्रीम आहे आणि मी अवॉइड केला आणि मी फक्त असं फ्रेश फ्रूट्स आणि व्हॅनिला आणि मँगो आईस्क्रीम खाल्लं आणि कोकोनट आईस्क्रीम. फ्रेंड्स, कोकोनट आईस्क्रीम इकडचं खूप फेमस आहे आणि हे जे मोठं आईस्क्रीम मी तुमच्याबरोबर शेअर केलं तेही खूप छान आहे कारण काही इतर लोकं खात होती त्यांना मी विचारलं. सो फ्रेंड्स, भरपूर सगळे नॉनव्हेज रेस्टॉरंट आहेत तर तुम्ही लंच किंवा डिनरही करू शकता आणि भरपूर सगळे हॉटेल्स पण आहे. तर तुम्हाला सेपरेटली फिफी आयलंडवर स्टे करायचं असेल तर तुम्ही असं स्टेही करू शकता.
भरपूर आईस्क्रीम खाऊन छोटासा सिटी टूर करून आम्ही निघालो मंकी बेला. फ्रेंड्स, मंकी बे हे पण एक लँड आहे. तिथे तुम्ही माकडं बघायला येऊ शकतात. तर आम्हाला तर काही इंटरेस्ट नव्हता, पण इथे येऊन तुम्ही मस्त असं स्विमिंग करू शकता आणि वेगवेगळे थोडेसे वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत त्या करू शकता आणि ज्यांना माकडं बघायची त्यांनी माकडं बघू शकता. सो आम्ही काही बोटीतनं उतरलो नाही, कारण का आम्ही असं लांबूनच माकडं बघितली. आणि तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर प्लीज तुम्ही मंकी बे व्हिजिट करा आणि पाण्यामध्ये उतरून असे वेगवेगळ्या प्रकारचे फिशही बघू शकता. मी स्विमिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नाही करत आहे, कारण का ऑलरेडी फिफी आयलंडमध्ये मी तुमच्याबरोबर व्हिडिओ तो शेअर केलेला आहे. तर अशा मस्त पाण्यामध्ये आणि नजारे बघत तुम्ही मंकी बेवरून परत दुसऱ्या आयलंडवर जातात आणि ते आयलंड फेमस आहे somewhere on the island here. You want to remember Mr. Bass and Mr. Nap? Mr. Nap and Mr. Bass, we get some surf food for you in here. Yeah. What do we do, guys? We like to swimming right hand side inside the yellow line, and we didn't see the bar left hand side, the first bar. It's night of the music as well. Okay, guys, and this time for come back here at 5:15. I give you 55 minutes. The 5:15 we have really point on the boat here. Almost say parking here. Enjoy guys. सो मस्त आमच्या टुरिस्ट गाईडने आम्हाला 1 तास फ्री दिला आणि ह्या आयलंडची एक खासियत आहे की त्याला मॅव आयलंड पण म्हणतात, की तिथे मांजरी मिळतात. पण मांजरींपेक्षा हे आयलंड फेमस आहे ते आहे म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी. तर इथे जेट स्की आणि अजून वेगवेगळे प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स केले जातात. तर तुम्ही बसू शकता, स्विमिंग करू शकता. तिथे वेगवेगळे शॉप पण आहे, तिथे तुम्हाला ड्रिंक मिळतात, तर तुम्ही ड्रिंक करू शकता. स्नॅक्स काय पाहिजे ते तुम्हाला इथे मिळेल आणि भरपूर सगळे फोटो काढू शकता. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी बेस्ट ठिकाण आहे. भरपूर सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केलेल्या आणि थोडीशी दमलेली म्हणून तुमच्याबरोबर आता शेअर करते आउटफिट ऑफ द डे. मस्त असा 3/4 शॉर्ट्सचा कॉर्डसेट घातला आहे आणि हा माझा सध्याचा ट्रेंडिंग फेवरेट कलर तो म्हणजे कोकम कलर. मला तरी तो तसाच वाटतोय. तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. खूप मस्त वाईब्स आहेत, वातावरण खूप छान आहे, कारण का थायलंडमध्ये विंटर हा प्रकारच नसतो. इकडे टेम्परेचर असतं 33 किंवा 34. आत्ता तरी सध्या संध्याकाळ होत चालली आहे म्हणून आत्ता टेम्परेचर 31 आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं. आणि आजचा दिवस आम्ही ह्या खाई नाई ह्या आयलंडवर केला. मी प्रनाऊन्स जरा चुकीचं केलं असेल, पण ह्या लँडवर तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी भरपूर करायला मिळतात. तर आणि सुंदर नजारे, मस्त वातावरण आणि स्पीड बोट बरोबर पाण्यावर स्पीडने जाण्याची वेगळीच मजा आहे. फ्रेंड्स, आत्ता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सनसेट आणि तो पण स्पीड बोटवरून. तर चला बघूया.
सनसेट बघून कसं वाटलं आणि माझे हेअर पण बघा पूर्ण वाट लागलेली आहे. पण पाण्याचा कलर बघा कसा गोल्डन झालेला आहे. सनसेट परफेक्ट. आणि आता टूर संपलेला आहे आणि जी ही तिकीट असते म्हणजे जो बँड असतो तो तुम्हाला परत द्यायचा असतो, म्हणून प्लीज हरवू नका. सनसेट बघत पोटभर फ्रेश फ्रूट खाऊन आम्ही निघालो आहोत परत हॉटेलवर. मंडळी, असेच व्लॉग येत राहणार आहे, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. Cảm ơn ca, cảm ơn ca, cảm ơn ca. थँक्यू. Thank you.